नमस्कार सगळ्यांना. मी करते आता संध्याकाळचा स्वयंपाक आणि मी आज काय बनवते, दाल तडका. वरण भात खाऊन खाऊन पण कंटाळा आला, आता भाजीला पण काय नाही ना, म्हटलं आता ना हॉटेल टाईप मस्त दाल तडका बनवते मी, म्हणजे पोरांना पण मस्त आवडेल. बघा मी दाखवते तुम्हाला. इकडे लसूण, आलं, थोडासा मसाला, कांदा भाजून ना थोडी पेस्ट करून घेतली आणि इकडे फोडणीमध्ये टाकायला खडे मसाला काढून घेतले आहे. तेलामध्ये टाकायचे ते. इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे. नंतर परत मी तेलाची फोडणी देईन त्याला, परत वरतून टाकायला. डाळ तयार करून घ्यायची, नंतर परत फोडणी देईन. मिरची पावडर पण काढली आहे. डाळ शिजवली, इकडे तुरीची डाळ शिजवून घेतली. करते मी आता, फोडणी देते. जिरं मोहरी पण टाकायचं तेलामध्ये. हे दाल तडका तयार झाला का मग मी दाखवते तुम्हाला. हे असे ब्लॉग दाखवायला ना मला कसा कंटाळा येतो, कारण की फोन ठेवायला स्टँड पण नाही आहे आणि त्याच्यामुळे ना फोन धरायला पण कोणी नाही. मग कसं बनवायचं आणि कसं दाखवायचं, त्याच्यामुळे ना ब्लॉग टाकायचं म्हणून मला कंटाळा येतो. आता मसाला चांगला शिजला ना का मग त्याच्यामध्ये असं मसाला असं पाणी टाकून द्यायचं मिक्सरमधलं. आणि नंतर ही डाळ पण टाकायची त्याच्यामध्ये. मग डाळ टाकून द्यायची नंतर. आता मसाला शिजलाय चांगला. आता मी त्याच्यामध्ये ना डाळ टाकून देते शिजलेली कुकरमध्ये. भाज्यांचे लय वांदे, म्हटलं चला आज डाळ तडका करते मस्त. आणि हे ना जेवताना परत याला मी काय करेन, तव्यामध्ये तेल गरम करेन आणि त्याच्यावर फोडणी देईन परत त्या तडक्यावर. आता हे चांगलं अजून घट्ट होईल. उकळी आली ना हळूहळू बारीक याच्यावर उकळी येऊ देते, म्हणजे मग आपली तरी नाही फाकून जाणार. उकळी आली का बंद करेन आणि जेवताना परत त्याला वरतून तेलाचा तडका देईल. मिरची पावडर टाकेन थोडी गरम तेलामध्ये, कडकडून मस्त ते टाकायचं मग त्याच्यामध्ये वरतून. भारी लागतं मग दाल तडका. हे बघा आता ना तेल गरम केलं. हे बघा आपली डाळ ना तयार झाली इकडे. आणि इकडे तेल गरम केलं आहे तडका देण्यासाठी. जिरं मोहरी टाकायची तेलामध्ये आणि थोडीशी मिरची पावडर पण टाकायची. अख्खी मिरची नाही ना आमच्याकडे आता, सुकलेल्या पावसाच्या खराब झाल्या त्या दिल्या फेकून. थोडंसं आणि असं मिरकूट टाकायचं आणि मग असं तडका द्यायचा वरून. हा झाला दाल तडका. बघा असा दाल तडका करते मी. करून बघा तुम्ही पण. असा हॉटेल टाईप लागतो एकदम. हॉटेलपेक्षा पण चांगला लागतो घरचा. करा तुम्ही पण, करून बघा आणि खाऊन बघा कसा लागतो ते सांगा आणि मला. बाय बाय.